तर गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आता मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी जमायला सुरुवात झालेली आहे। थेट जाऊयात नेस्को सेंटरमधून गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय खरं तर एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच महाराष्ट्रभरातल्या शिवसैनिकांना आवाहन केलेलं होतं, सगळ्यांनी मुंबईमध्ये न येता, दसरा मेळाव्याला न येता प्रत्येक ठिकाणच्या आपापल्या तालुका स्तरावर आपापल्या गाव पातळीवरच्या पूरग्रस्तांच्या भेटी घ्या आणि त्यांच्यासोबत दसरा मेळावा साजरा करा। या आवाहनाला देखील आता कसा प्रतिसाद मिळतोय आणि सध्याचं काय चित्र आहे? नक्कीच एकनाथ शिंदेंनी जे आवाहन केलं होतं त्याला जो आहे तो उदंड प्रतिसाद मिळालेला आहे। परंतु मुंबई आणि MMR रिजनमधले जे शिवसैनिक आहेत त्यांनीच फक्त दसरा मेळाव्याला या अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं। आपण जर माझ्या डाव्या साईडला जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात मुंबई आणि परिसरामधून मोठ्या ज्या बसेस आहेत शिवसैनिकांच्या त्या या नेस्को संकुलामध्ये येताना पाहायला मिळत आहेत। घोषणा देत गाजावाजा करत हे सगळे शिवसैनिक जे आहेत त्या या मुंबईच्या नेस्को संकुलात आल्याचं पाहायला मिळत आहे। डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवा गमजा शिवसेनेचा आणि चेहऱ्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांचा या ठिकाणी मास्क, अशा पद्धतीचा पेहराव सगळे घालून शिवसैनिक जे आहेत या नेस्को संकुलात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण काही शिवसैनिकांशी बोलणार आहोत की नक्की काय भावना आहेत, काय आजच्या मेळाव्यातून अपेक्षा आहेत, कोणत्या विचाराचं सोनं लुटून जाणार आहात? बघा, आज आम्ही आमचे कॉमन मॅन एकनाथ शिंदे साहेबचा दौरा, आमचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब, जे धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांचे विचार ऐकायला आलो आहे आणि खरोखर आम्हाला आनंद होत आहे की आज आमचे शिंदे साहेब आम्हाला शेतकरी जे बाढपीडित गाव आहे त्या शेतकऱ्याला कशी मदत करायची, कशी पद्धतीने मदत करायची ते आम्हाला आव्हान करणार आहे आणि आम्हाला मार्गदर्शन करणार आहे। खरोखर आम्हाला खूप आनंद होत आहे की आमचा नेता एक सामान्य माणसासारखा नेता आहे, जे सामान्य शेतकरीसाठी आणि जिथे कोणाला काय प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी उभा राहणारा आमचा नेता आहे। शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करण्यासाठी आवाहन करणार आहेत म्हणतात, महिलाही मोठ्या संख्येनं आहेत, काय भावना आहेत? शिवसेना के हम कट्टर समर्थक हैं, हम मेजॉरिटी मुस्लिम कार्यकर्ता के, और हम अपने नेता कॉमन मैन जो है हमारे एकनाथ शिंदे साहब के विचार पर सहमत हैं, इसीलिए आज हम सब यहाँ पर जमा हुए हैं। हमारे वो एकमात्र ऐसे नेता हैं जिन्होंने अब शेतकरियों के लिए सारे आमदारों की पेंशन रोककर उनकी हेल्प की, उनके फ्लैट्स बिकवाए, उनकी हेल्प की, और इस तरह से जिस तरह से वो रोड पर चलते हुए लोगों से मिलते हैं, सच में ऐसा कभी पहले नहीं हुआ। हम कभी किसी CM से मिल नहीं पाए, आज एकनाथ शिंदे साहब से मिलना, अपनी प्रॉब्लम सॉल्व करना बहुत आसान है। इसीलिए हम उनके जो है विचारधारा से सहमत रखते हुए आज यहाँ पर पूरे जोश से आए हैं अटेंड करने प्रोग्राम।